हॅलो. चला मुलांनो, आपला सराव संच क्रमांक 32 सुरू आहे. 1 आणि 2 उदाहरण आपण अगोदर सोडवलेले आहे. तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी सोडून घेऊया. चला वाचूया मग. अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे एक पोते 1750 रुपयाला आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्यांना किती रुपये तोटा झाला? बघा, या उदाहरणात आपल्याला सरळ सरळ सांगितलेलं आहे की तोटा झालेला आहे. मग तो किती झाला या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. 50 किलोग्रॅम वजनाची साखर त्यांनी आणली होती अजित कौर यांनी, आणि किती रुपयाला आणली होती तर 1750 रुपयाला. ठीक आहे, सोडवायचं मग आपण हे गणित. चला सोडवूया या ठिकाणी. बघा, त्यांनी साखर खरेदी केली 50 kg. किती kg? 50 kg. किती रुपयाला खरेदी केली? 1750 रुपयाला. 1750 रुपयाला म्हणजे ही झाली आपली खरेदी किंमत. त्यानंतर बघा, ती साखर त्यांनी 32 रुपये किलो प्रमाणे विकली. म्हणजे 1 kg साखर किती रुपयाला विकली तर 32 रुपयाला. बरोबर. मग साखर आहे बघा 50 kg. किती kg साखर आहे टोटल? 50 kg. 1 किलोचा भाव 32 रुपये आहे. तर 50 किलो साखरेचा भाव किती रुपये होईल मग? तर गुणेला आपण 32 करूया. बरोबर. या ठिकाणी बघा, गुणाकार केला तर आपला गुणाकार येईल 5 दुनी 10, हातचा आला 0, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 16, आणि हा राहिलेला 1 0 याच्यावरती आपण देऊया. म्हणजे 1600 रुपये. 1600 रुपये काय झाली आपली विक्री किंमत. म्हणजे एवढ्या 1600 रुपयाला अजित कौर यांनी साखर विकली. बघा, आता आणली कितीला होती? 1750 रुपयाला. बरोबर. 1750 रुपयाला खरेदी केली आणि विकली किती रुपयाला? 1600 रुपयाला. आता या उदाहरणात बघा, त्यांनी अगोदरच आपल्याला सांगितलं होतं की तोटा झाला आहे. तोटा झाला आहे, किती झाला आहे तर तो आपल्याला कळायचा आहे. बघा, 1750 खरेदी किंमत आहे आणि 1600 रुपयाला विकली. आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, जेव्हा खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा होते तेव्हा आपल्याला नेहमी तोटा होत असतो. हे आपलं सूत्र होतं. बरोबर. या ठिकाणी बघा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा, हे सूत्र आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी बघा, खरेदी किंमत आपली 1750 होती आणि 1600 रुपयाला त्यांनी ती साखर विकली. आता वजाबाकी केल्यानंतर आपल्याला वजाबाकी बघा किती येईल? 0, 5, 17मधून 16 गेले 1, 7तून 6 गेला 1, ते 0. बरोबर. म्हणजे 150 रुपये या ठिकाणी आपल्याला काय झाला तर तोटा झाला. 150 रुपये या ठिकाणी या उदाहरणामध्ये तोटा झालेला आहे. बरोबर. आता हे उदाहरण तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. बरोबर. ठीक आहे. चला मग.